नमस्कार, मी कविता. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल चिराग अँड कविताज वर्ल्डमध्ये. भरपूर दिवसांची आपल्या गप्पा-गोष्टी रंगल्या नाही आणि भरपूर दिवसाची आपली भेटही होऊ शकली नाही. त्याचं कारण असं होतं, की ज्या शाळेमध्ये मी जॉब करते ॲज अ टीचर, तिथल्या शाळेला 25 वर्ष पूर्ण झाली आहे आणि त्यानिमित्ताने आमची जंगी अशी तयारी सुरू होती. कारण मोठ्या प्रमाणात गॅदरिंगचा कार्यभाग आता नुकताच पार पडला आहे. आणि त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे पालकांनी एवढी मदत केली, की पालकांचे खरंच मनःपूर्वक खूप-खूप आभार. एन-ओ-सी-सी टीम जी होती आमची, ते एकत्रितपणे त्यांनी सर्वांनी खूप छान वर्क केलेलं आहे आणि त्याचबरोबर पालकांचं खरंच खूप-खूप मनःपूर्वक आभार आणि त्यांनी दिलेल्या मला सन्मानाबद्दल त्यांचे खरंच मनःपूर्वक पुनश्च आभार. तर माझ्या पाठ्यपुस्तकामध्ये एक स्टोरी आहे, एक गोष्ट आहे, ती मी आज तुमच्यासमोर सांगणार आहे. तर ती गोष्ट म्हणजे अशी, की कसं असतं आपण जर निगेटिव्ह लोकांसोबत राहिलो किंवा नेहमी टेन्शनमध्ये राहणाऱ्यांसोबत राहिलो, नेहमी निगेटिव्ह बोलणाऱ्यांसोबत जर राहिलो, तर आपणही तसंच घडतो. आपल्याला जर चांगलं घडायचं असेल, तर आपल्याला दिलासा देणाऱ्या आणि पॉझिटिव्ह व्यक्तीसोबत राहणंही खूप महत्त्वाचं असतं. कारण जसं आपण बघतो, जसं आपण बोलतो, जसं आपण ऐकतो, तसंच आपलं मनपरिवर्तन होत असतं. तर ती गोष्ट अशी आहे, की एक व्यक्ती असतो आणि तो रोज काय करतो, की त्याच्या गुरुचा जो मठ असतो, तिथे रोज पाणी नेण्याचं तो काम करत असतो. तर पाणी कसं नेतो तो? एक काठी घेतो आणि त्या काठीला 2 साइडला तो मडके बांधतो आणि पॅरलल असं ठेवून तो रोज नेण्याचं आणण्याचं काम करत असतो. तर जे भक्त वगैरे येत असतात त्यांच्यासाठी पिण्याची सोय व्हावी यासाठी तो ते सगळं करत असतो. मग त्यापैकी एक जे मडकं असतं ना, त्याला क्रॅक जातं, ते थोडं फुटतं आणि दुसरं जे मडकं असतं ते थोडं व्यवस्थित थोडं म्हणजे काय पूर्ण व्यवस्थितच असतं. तर जे फुटलेलं मडकं आहे, तर त्यामधलं पाणी थोडं झिरपतं आणि पूर्णपणे पाणी तो वाहून नेऊ शकत नाही त्यामध्ये आणि जे दुसरं साबूत असं मडकं असतं, व्यवस्थित मडकं असतं, त्यामध्ये तो पूर्ण पाणी भरून घेऊन जातो. तर जे क्रॅक गेलेलं मडकं जे असतं, त्याला नेहमी असं गिल्टी फील होतं. त्याला स्वतःला असं दोषी वाटल्यासारखं वाटतं, की मी या मालकाच्या पुरेपूर कामी येऊ शकत नाही आहे. मी पुरेपूर व्यवस्थितपणे काम नाही करू शकत आहे, अकार्यक्षम आहे. तर त्याच दुसऱ्या पलीकडे काय होतं, की जो मडकं असतं जे व्यवस्थित असतं, त्या मडक्याला अतिशय अभिमान वाटतो, की मी व्यवस्थितपणे पूर्णपणे पाणी भरून माझ्यामध्ये माझा मालक नेऊ शकतो आणि मी त्याला व्यवस्थितरित्या मदत करू शकतो. तर हा आपला अभिमानात ऐटीच चालत असतो आणि ते जे मडकं असतं बिचारं वारंवार ते मनामध्ये झुरत असतं, की मी माझ्या मालकाच्या कामी येऊ शकत नाही, त्याच्या कामी येऊ शकत नाही. मग एक दिवस तो मोठी हिंमत करतो आणि तो मालकाला विचारतो, की "तुम्हाला माझा राग नाही येत आहे का? की मी तुमच्या काहीच कामी येऊ शकत नाही आहे?" तर तो जो मालक असतो तो म्हणतो, की "नाही, मला तुझा राग का बरं येईल? नाही, मला तर तुझा अजिबातही राग येत नाही." मग राग येत नाही म्हटल्यानंतर त्या मडक्याला थोडं विचारच पडतो, की एवढं मी त्यांच्या कामी पण येत नाही आहे, हा मला फेकून पण देत नाही आहे आणि हा मालक मला रोज वाहून नेतो. तर मग एक दिवस पुन्हा तो हिंमत करतो आणि तो त्या मालकाला विचारतो, की "तुम्हाला माझा राग येत नाही हे ठीक आहे, हा तुमचा मोठेपणा झाला. पण काही तर कारण असेल, की तुम्हाला का बरं माझा राग येत नाही? तुम्ही मला फेकून का बरं देत नाही?" तर मग तो मालक त्याला सांगतो, की "बघ, याचं असं कारण आहे, की एका साईडला तू बघितलं असेल, की माझ्या एका साईडला काही दिवसाआधी काहीच नव्हतं, ज्या साईडला तू असतो आणि दुसऱ्या साईडला ज्या साईडला व्यवस्थित असं मडकं असतं, त्या साईडला काय आहे? गवत आहे आणि दुसऱ्या साईडला तू बघितलं असेल, की ज्या साईडला तू असतो, तर त्या साईडला काही दिवसाआधी काहीच नव्हतं आणि तिथे आता तुला बहरलेली रोपटे दिसतात आणि त्याला खूप सुंदर-सुंदर अशी फुले लागलेली असतात. तर ते कसं होतं बरं? तुला माहीत आहे का त्याचं कारण? ते असं की ज्या साईडनी ते मडकं मी तुला नेत असतो, त्या साईडनी मी काही बीज लावलेले आहे आणि त्या बीजाचं रोप झालं आणि ते रोप बहरलं आणि बहरून त्या रोपाला काय लागली? फुलं लागली आणि आता भरपूरशी फुलं त्याला येतात. रोज मी काय करतो, ती फुलं तोडत असतो आणि ती फुलं तोडून मी माझ्या गुरुचा जिथे पुतळा ठेवलेला असतो, तो टेबल मी त्या फुलांनी सजवत असतो आणि पूर्ण जो मठ आहे, तो त्या फुलांनी काय होतो? सुगंधित होतो. तर तुझं पाणी जरी थोडं-थोडं त्या रोपट्यांवर, बीजांवर पडलं, तर ते अंकुरलं आणि त्याचे काय झाले? बहारदार रोपटे तयार झाली आणि त्याला भरपूरशी फुलं लागली आणि मला त्या निमित्तानं दररोज पुण्य लाभत असतं. तर तुझ्यामध्ये जी कमी आहे, ती कमी तुझ्यासाठी वरदान ठरलेली आहे आणि मला मनाला समाधान देणारी आहे. त्यामुळे मग मी तुझ्यावर कसा काय रागावणार? तर ते जे फुटलेलं मडकं असतं, त्याला खूप बरं वाटतं आणि त्याला नक्कीच वाटतं, की माझं जे फुटलेलं जे मी जरी फुटलेलं असलो, मला जरी क्रॅक गेलेली असली, तरीही
तो माझा शाप असला तरीही तो माझ्यासाठी वरदान ठरलेला आहे. आणि मग जे व्यवस्थित असं मडकं असतं, त्या मडक्यालाही वाटतं, की आपण ज्या साईडने जातो त्या साईडने तर गवतच गवत असतं, म्हणून आपला अभिमान करणं हे चुकीचं आहे. आता बघा, त्या पॉझिटिव्ह व्यक्तीचा जो असतो, पॉझिटिव्ह मेंटॅलिटीचा जो मालक असतो, त्याच्यामध्ये सकारात्मकता असते आणि आपण नेहमी त्या मडक्यासारखं म्हणत असतो, की माझं नशीब फुटकं, माझं नशीब फुटकं, माझ्यासोबत असंच घडतं, माझ्यासोबत तसंच घडतं. पण आता बघा, आंधळे व्यक्ती असतात किंवा अपंग व्यक्ती असतात, त्यांना कधी बघितलंय का नेहमी-नेहमी म्हणताना, "मी तर आंधळाच आहे, मी तर आंधळाच आहे, मी तर बघू शकत नाही, मी तर अपंगच आहे." नाही, ते त्यांच्यामध्ये ज्या कमतरता असतात, त्यांना ते त्यांचं वरदान बनवत असतात. आता भरपूरदा मी बघितलं आहे, की मुंबईच्या प्लॅटफॉर्मवरही रेल्वे स्टेशनवर जे आपण उड्डाणपूलवर चढतो ना, तेव्हा जे आंधळे लोकं असतात ना, पटापट, पटापट, पटापट आपली काठी ठेवून माझ्याही पुढे निघून गेलेले आहे. असे मी बघितले आहे. मग डोळस लोकं कोणत्या कामाचे? आपल्याला देवाने सौंदर्य दिलं आहे. जरी सावळे असाल तरी सावळ्या लोकांच्या चेहऱ्यावर तेच किती छान असतं, किती छान दिसतात ते. पण ते नेहमी काय म्हणतात, "आम्ही तर सावळेच आहोत." आता गोरे असतात, काही नाकाने चपटे असतात. ते म्हणतात, "माझं तर नाकच चपटं आहे." अरे, पण तुमच्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या बघा ना. तुमच्यामध्ये काय पॉझिटिव्ह गोष्टी आहे किंवा ज्या एक्स्ट्रा देवाने दिल्या त्या तुम्ही बघत नाही आणि जी कमतरता आहे ती नेहमी बघत असता आणि त्या कमतरतेवरच नेहमी रडत असता. नशीब फुटकं म्हणून आपल्याला कुठलीही गोष्ट झटकता येत नाही. तर प्रयत्न जर केले आणि पॉझिटिव्ह वेनी जर केले आणि आपण जर नेहमी सकारात्मक असलो, तर आपण सकारात्मकता लोकांना वाटू शकतो आणि आपण जर कुणालाही दिलासा देत असू, तर आपण नेहमी लोकांमध्ये फेमस होऊ शकतो आणि लोकांना आपण हवे-हवेसे वाटतो. आपण जर नेहमी आपलं रडगाणं गावत बसलो, तर रोज-रोज रडी त्याला कोण पुशे अशासारखी आपली परिस्थिती होते आणि मग आपल्याला जगणं अवघड होतं. म्हणून काय करायचं, आपण नेहमी दिलासा देणाऱ्या लोकांसोबत राहायचं आणि नेहमी दिलासा देण्याचा प्रयत्न करायचा. कारण कसं आहे, जेव्हा मी माझी ॲक्टिवा गाडी घेतली 2000 मागच्याच वर्षी, तर त्यावेळी फक्त माझ्याजवळ 10,000 होते. मी Mishoवरून एक गॉगलचा सेट बोलावला होता, ज्यामध्ये रात्रीचा चष्मा आणि दिवसाचा चष्मा असे 2 चष्मे अंतर्भूत होते. तर ते चष्मे माझ्याजवळ होते. ते चष्मे झाले फक्त ₹150 आणि त्या ₹150च्या चष्म्यासाठी मी माझी गाडी घेतली. मी त्याच दिवशी ठरवलं होतं, की हे चष्मे आले आहे, तर मला गाडीवर आता चष्मे लावणार कुठे बरं? जे गाडीवर बसल्यानंतर चष्मे लावेन, मग त्यासाठी गाडी पाहिजे ना. आणि जेव्हा मी स्कूल ऑफ स्कॉलर्स या शाळेमध्ये जॉब करत होते मागच्या वर्षी, तर तेव्हाच मी ठरवलं होतं, की मला गाडी घ्यायची आहे. 10,000 जवळ असतानाही मी 1,00,000ची उलाढाल केली आणि मी माझी गाडी घेतली. ती कशी? गोल्ड लोन वगैरे घेतलं हो मी. पण 10,000 जवळ असताना मी 1,00,000ची गाडी घेतली. हा माझा होता पॉझिटिव्ह दृष्टिकोन. त्यानंतर मी एक प्लॉट खरेदी केला. तर त्यावेळीही माझ्याजवळ भरपूरशी पुंजी नव्हती. 10 वर्ष जे मी जॉब केले त्याचे जे पैसे होते, ते मी जमा केलेले होते. तसेच ठेवले. त्याची एफ-डी केली आणि काही तेव्हा पण मी गोल्ड लोन घेतलं. जे लोन मी आता सध्या कमी करत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पॉझिटिव्ह वे होता माझ्याकडे आणि कुणीतरी मला निराधार केलं होतं. घराचं निराधार केलं, च्या बाहेर हाकलून दिलं. तर तेव्हाच मी एक डिसिजन घेतलं होतं, की माझ्या मुलाचं स्वतःच्या नावाचं, स्वतःच्या अस्तित्वाचं स्वतःचं एक घर असेल आणि त्यासाठी मला प्लॉट आवश्यक आहे. आई-वडिलांचं घर हे आपलं असतं, पण ते फक्त नावापुरतं असतं आणि त्यांनी कमावलेल्या प्रॉपर्टीवर आपण का मजा मारायची आणि आपण का आपला हक्क गाजवायचा? आणि नवऱ्याचं घर हे पत्नीचं कधीच नसतं. तिला कधीही तो घराबाहेर हाकलू शकतो. कारण भारतीय संविधानाने त्यांना हे अधिकार दिले आहे. कारण घर हे पत्नीच्या नावाचं नसतं. त्यामुळे ती तिथे राहूच शकेल अशी शाश्वती नसते. तर मी त्याच वेळी ठरवलं होतं, की मला माझ्या स्वतःच्या मालकीचा प्लॉट घ्यायचा आहे म्हणजे आहे. हे मी ठरवलं आणि एका 1.5 महिन्यामध्ये मी सगळी उलाढाल केली. मेहनतीचे पैसे असतात, मेहनतीचं आपलं श्रमदान असतं आणि देवाची एक साथ असते आणि आपला सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला खूप पुढे घेऊन जातो. आणि याही समोर भरपूरशी स्वप्न मी बघितली आहे, जे मी नक्कीच पूर्ण करेल. जरी एकटी असली तरी देवाची साथ आहे आणि मेन म्हणजे माझा सकारात्मक दृष्टिकोन माझ्यासोबत आहे. फक्त ज्ञान दिल्याने वाढतं हे जरी खरं असलं, तरी फक्त ज्ञान देऊन उपयोगात नसतं. तर ते अनुकरणात आणणंही महत्त्वाचं असतं आणि ते मी नेहमी अनुकरणात आणण्याचा प्रयत्न करत असते. माझ्या स्टोरीपासून तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं असेल आणि माझ्या स्टोरीपासून म्हणजे माझ्यापासूनही खूप काही शिकू शकता तुम्ही. तर कसं आहे पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवला तर आपण खूप काही करू शकतो आणि स्वप्न पहा, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. देव तुम्हाला नक्की साथ देईल. फक्त एक अट आहे, की तुम्ही स्वप्न प्रामाणिकपणे पहा आणि प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 1 नंबरच्या ऐवजी 2 नंबर जर केलं, तर ते स्वप्न लवकर पूर्ण होतात, पण ते लवकर धुळीसही मिळतात. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आजची गोष्ट कशी वाटली नक्की कळवा कमेंट करून आणि पुन्हा भेटू याच चॅनलवर चिराग अँड कविताज वर्ल्डमध्ये. तोपर्यंत रजा घेते सर्वांची. धन्यवाद.